आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉपनेनं पण बातम्या बघूयात। आम्ही काम करत असताना तिकडे खोडा घालण्याचं काम महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंनी केलं। ग्रीन रिफायनरी झाली असती तर 2.5 लाख रोजगार मिळाले असते। आम्ही 5 वर्षांमध्ये 1000 प्रकल्प पूर्ण केले। त्यांनी त्यांचा एक प्रकल्प दाखवावा, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाही प्रताप सरनाईक फाईल घेऊन यायचे। तिथे बसूनही ठाणे आणि महाराष्ट्राचं काम केलं। आम्ही घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही, फेस टू फेस उतरून काम करणारे आहोत। एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला। सरकार मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देव पाण्यात ठेवलेत। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकार आज जाईल उद्या जाईल असं सांगत होते। पृथ्वीराज चव्हाण यांना तारखा द्यायची सवय असेल तर त्यांनी कुठल्याही कोर्टात पट्टेवाल्याची भूमिका स्वीकारावी। आशिष शेलार यांचा निशाणा। शिवरायांच्या पुतळ्यात फायबर होतं असं स्थानिकांनी सांगितलं। राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी राणे कुटुंबीय बाकी कुणाच्यात हिंमत नव्हती। मी चालायला लागलो की लोक दारं बंद करतात। मी हिंदूंचा गब्बर। अहमदनगरमधील रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी निघालेल्या मोर्चात नितेश राणे यांचं हे वक्तव्य। शरद पवारांचा 2 ते 6 सप्टेंबर दरम्यानचा दौरा झेड+ सुरक्षेसह होणार। आता निवासस्थानाच्या आत सुरक्षा रक्षक नकोयत, वाहनात 2 सुरक्षा रक्षक नेमून दे। पवारांनी सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या बैठकीत आपली भूमिका मांडली। अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून दहीहंडी स्पर्धेचं आयोजन। दहीहंडीला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती। नवनीत राणांनी अभिनेता चंकी पांडे, तुषार कपूरसोबत ठेकाही धरला। गंभीर घटनेबाबत पोलिसांशी संवाद साधलाय। दोषींवर चौकशीनंतर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। अशा सामाजिक संघटनांचा महायुती सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही। अजित पवारांचं वृद्ध प्रवाशाला रेल्वेमध्ये मारहाण प्रकरणात ट्विट। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये अतिवृष्टी। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला पावसाचा फटका। अजित पवारांची पुसदमधील सभा रद्द।